रात्र वैऱ्याची असते. कुठल्याही लढाईत आणि आंदोलनात रात्रीतच सर्वाधिक सावध राहावं लागतं. कारण अनेक कट कारस्थानं याच रात्री जन्माला येतात आणि शिवाय संघर्ष सुद्धा याच रात्री जन्म घेतो. दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या आंदोलनातली एक रात्र अनुभवायला आम्ही सिंघू बॉर्डरवरती पोहोचलो. सूर्यास्त झाला की शेतकरी आंदोलनामध्ये अशा पद्धतीनं थोडीशी शांतता व्हायला लागते. एका बाजूला पोलीस, सशस्त्र बलाचे सगळे जवान ते आपापल्या जागा घेतात आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी शेतकरी त्यांच्या ठिकाणी पोहोचायला सुरुवात होतात. दिवसभर सभा चाललेल्या असतात, आंदोलनं थोडीशी उग्र झालेली असतात. मात्र जसजशी संध्याकाळ होते तसतसे हे सगळे आपापल्या ठिकाणी परतायला सुरुवात होतात आणि जी संध्याकाळची लगबग जी आहे ती व्हायला सुरू होते. आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि त्यावेळी हे चित्र जे आहे हे सिंघू बॉर्डरवरचं आहे. दिल्लीत 3 ठिकाणी हे आंदोलन होत आहे. सिंघू बॉर्डर, त्याच्यानंतर गाझीपूर बॉर्डर आणि टिकरी बॉर्डर जे हरियाणावरून येतं त्या ठिकाणी हे आंदोलन जे आहे ते चालू आहे. दिवसभर आंदोलन करायचं, नारे द्यायचे, सभांमध्ये सहभागी व्हायचं, पत्रकार परिषदा असं सगळं झाल्यावर सूर्यास्तानंतर शेतकरी विसाव्याला जातात. रस्त्यावरतीच त्यांचे बिछाने पडतात. एका बाजूला सुरू असते लंगरची तयारी, तर दुसरीकडे बुजुर्ग शेतकरी डुलक्या घेऊ लागतात. आंदोलनाच्या ठिकाणीच या शेतकऱ्यांनी अशा पद्धतीनं आपल्या राहुट्या, तंबू जे आहेत ते उभारलेले आहेत आणि जसजशी रात्र चढत जाते तसतशी त्यांची ही तयारी जी आहे रात्रीची ती व्हायला लागली आहे. काही शेतकरी जे आहेत ते आडोसा घेऊन या ठिकाणी आता झोपण्याची तयारी लगभग करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. काही तरुण शेतकरी आहेत जे मोबाईलमध्ये बघतायत की काय नेमकं चालू आहे. या ठिकाणी चार्जिंग पॉईंट्सची व्यवस्था जी आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहे. सुरक्षा दलाचे जवान सुद्धा दिवसभराची ड्युटी केल्यानंतर पोटा पाण्यासाठी आसरा शोधतात. आंदोलनाच्या समर्थनासाठी येणाऱ्यांची गर्दी रात्री उशिरापर्यंत सुरूच असते. सुप्रीम कोर्टाचे वकील सुद्धा या गर्दीतच दिसू लागतात. सर बताइए, आप सुप्रीम कोर्ट में लॉयर है तो यहाँ पे आकर आप समर्थन दे रहे हैं, इसके पीछे की वजह क्या है? हमारा सुप्रीम कोर्ट में संगठन है सुप्रीम कोर्ट लॉयर्स फोरम, उसके हम मेंबर हैं. हमारे 700-800 लोग जो हैं उसके मेंबर हैं. ये भाई सोमवीर देसवाल हैं, ये सुरेंद्र देसवाल हैं, ये हमारे बलराज सिंह मलिक हैं और मैं आर.के. राठौर हूँ. हम सारे कार्यकर्ता हैं उसके. वी आर ऑल ऑब्जर्वर्स ऑफ सुप्रीम कोर्ट लॉयर्स फोरम. हम किसानों के समर्थन में यहाँ पे आए हैं कि सरकार किसानों के साथ बहुत बड़ी ज्यादती कर रही है, किसानों को परेशान कर रही है और इनको बर्बाद करने के लिए सरकार ने ये जो काले कानून बनाए हैं, हम उसके विरोध में इनका समर्थन करने के लिए यहाँ पे आए हैं. एसडीएम सरकार के साथ चलेगा, एसडीएम पैसों वालों के साथ चलेगा, एसडीएम किसान के साथ कभी नहीं चलेगा और अफसरशाही बढ़ेगी. ये अफसरशाही, नौकरशाही जमींदारों के घरों में भी घुसने का काम करेंगे. जमींदार एक नौकर और भिखारी बन के रह जाएगा. बहुत गंदा ये मामला है. किसान भाइयों से ये कहने वाले हैं कि आप तब तक जब तक ये तीनों कानूनों को वापस नहीं ले लें तब तक आप लोगों को जुटे रहना है. सारा देश आपके साथ है, पूरा का पूरा देश आपके समर्थन में है. यूनिट लेवल से लेके सुप्रीम कोर्ट लेवल पर हर वकील इंडिविजुअली भी इनके साथ है और कलेक्टिवली भी इनके साथ है. हम सुप्रीम कोर्ट की, बार काउंसिल, दिल्ली की, हरियाणा की, पंजाब की सब इकट्ठे मिलके हमने खुलेआम समर्थन किया है किसानों का. तर अशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टातले हे लॉयर्स, त्यांच्या वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत ते या शेतकरी आंदोलनामध्ये पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहेत आणि रात्रीच्या वेळी या ठिकाणी येऊन ते शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत. हर प्रकारे त्यांना कशी मदत करता येईल, मग ती पिटिशन टाकण्यातली असेल किंवा सरकारशी लढताना ज्या काही कायदेशीर बाबींचा सामना करावा लागतो त्याच्यासाठी सुद्धा ते तयार आहेत. केवळ वकीलच नाही तर अगदी संत महंत सुद्धा पाठिंब्यासाठी इथवर पोहोचलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या वाराणसी मतदारसंघातनं आलेत त्याच वाराणसीशी संबंध असलेल्या संत महंतांना काय म्हणायचंय हे जरा ऐका.
काही संत महंत जे आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. माझ्यासोबत आत्ता काशीमधलं या संपूर्ण पीठाचं जे एक मूळ स्थान आहे तिथले श्री महंत जसमीर सिंह आत्ता माझ्यासोबत आहेत. सर बताइए, हम देख रहे हैं कि संतों की इस आंदोलन के बारे में क्या भूमिका है और किसान भाइयों के साथ आप कैसे खड़े हैं? मेरे पास देशवाल खाप की ऑल इंडिया संचालन कमेटी का चेयरमैन का पद है. हमारे 90 गांव में देशवाल हरियाणा में बसते हैं, हमारे 68 गांव में उत्तर प्रदेश में बसते हैं, हमारे 70 गांव राजस्थान में बसते हैं. मैं यहाँ मौके पर खड़ा हूँ. तो मेरे कहने का भाव ये है कि महात्मा को तो आगे आना चाहिए. बिल्कुल. न्याय की लड़ाई में तो महात्मा को सबसे पहले होना चाहिए. सभी महात्माओं के, सभी आश्रमों के, सबके जो लंगर चलते हैं, जो भंडारे चलते हैं, वही अन्नदाता की मेहनत द्वारा उगाए अन्न से ही चलता है. तो मोदी जी तो कई बार बताते हैं कि संतों का, साधुओं का आशीर्वाद है. उनके लिए आप क्या कहना चाहेंगे? उनके लिए मोदी जी को हमने भी मोदी जी के लिए किसी स्टेज से ऑन रिकॉर्ड घोषणा की थी कि मोदी जी चुनाव जीतें, 14 में जीते, 19 में जीतें, बनते रहें, देश को चलाएं. अच्छा, हमारा आशीर्वाद उनके साथ रहा है. लेकिन अब लड़ाई अन्नदाता की है, अब लड़ाई देश की आत्मा की है, अब लड़ाई गांव और देहात की है. आज ये आंदोलन जन आंदोलन बन चुका है. ये केवल सिखों का आंदोलन नहीं है. देश की अस्मिता को बचाने के लिए हम लोग लड़ रहे हैं. किसान बचेगा तो ये देश बचेगा. 80% लोग किसान इस भारत के हैं और इस देश को किसान प्रधान देश बताया जाता है. तो फिर आज इतनी तकलीफ क्यों है? आंदोलन कशाच्या जीवावर सुरू आहे, मदत कुठून येतेय, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पण इथे आलात की त्याचं उत्तर अगदी पटकन मिळतं. कारण हे असे आत्मनिर्भर तरुण शेतकरी आपल्याला पावलोपावली दिसतात. या आंदोलनामध्ये आत्मनिर्भरता जी आहे ती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसते. मोदीजींनी ज्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेचा नारा दिलेला होता ती आत्मनिर्भरता तुम्ही या ठिकाणी बघताय. कारण हे सगळे तरुण आंदोलक शेतकरी जे आहेत दिवसभर आंदोलन केल्यानंतर अशा पद्धतीनं स्वतः रोटी करून आपली भूक जी आहे ते भागवत आहेत. आणि अशा पद्धतीने एक मस्तपैकी त्यांनी या ठिकाणी मैफल सजवलेली आहे. तवा गरम आहे, अशा पद्धतीनं सगळं सामान जे आहे स्वयंपाकाचं सोबत घेऊन आलेले आहेत. या ट्रॉलीमध्ये त्यांना जे जे काही लागतंय ते सगळं सोबत ते घेऊन आलेले आहेत. आणि अशा पद्धतीनं हा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे. पाजी, कितनी रोटी बनती है दिन में? दिन में इस जगह पे 300 रोटी बनती है. एक टाइम की 300-400 बन जाती है. अच्छा, तो ये रोटी आप पहले से मतलब आता था आपको, ये आंदोलन में जाना है इसलिए सीख कर आए हैं? नहीं जी नहीं, लंगरों में हम बनाते भी रहते हैं. कुछ को पहले आता था, कुछ यहाँ पे सीख रहे हैं. ये तो भाई साहब अभी सीखे हैं. अच्छा, ये आप लोग उनको समझाओ. अगर हम रोटी बना सकते हैं तो हम देश भी जला सकते हैं. If we can talk in English, we can walk in English. So it doesn't matter if we are doing this. किसान जो है वो मतलब खुद आत्मनिर्भर भी है. हाँ जी. मुझे ये बात बताओ, ये मैं ना सुबह से दुखी हो गया हूँ ये क्वेश्चन सुन के. अगर हम इंग्लिश में बोलते हैं तो इन्हें प्रॉब्लम है. अगर ये डिजिटल इंडिया की बात क्यों कर रहे हैं फिर? अगर ये चाहते नहीं हैं कि किसान आगे बढ़े, पढ़े, तो ये डिजिटल इंडिया तो मैं बोलने वाला था, अभी निकलने वाला था मेरा, कुछ रहने देता हूँ. तो डिजिटल इंडिया का ढंढोरा क्यों पीट रहे हैं ये, है ना? तो ये अभी आप रोटी बना रहे हो, तो क्या शेड्यूल होता है इसके आगे? रात आपकी कैसे निकलती है आंदोलन? रात तो जी हमने पहरा देना स्टार्ट किया है. क्योंकि रात को बहुत शरारती अनसर जो कहते हो आते हैं यहाँ पे चोरी के लिए या कोई और मकसद होगा उनका. तो अभी हमने स्टार्ट किया. अभी हम रोटियाँ बनाएंगे. तो भाई हमारे 2 बंदे हर ट्रेलर से तो यहाँ पे पहरा देंगे. की ड्यूटी रहती है. हाँ जी, हाँ जी, हाँ जी. रात्र झाली की प्रत्येकाची विरंगुळ्याची साधनं सुद्धा वेगळी. बुजुर्ग मंडळी गप्पांमध्ये रंगतात, कुठे शेकोटी पेटते, तर काही तरुण ट्रॅक्टरवरतीच डीजे लावतात आणि गाणी ऐकण्यात रमून जातात. दिवसभर आंदोलनामध्ये स्टेजवरची भाषणं, पत्रकार परिषद असं झाल्यानंतर रात्री मात्र थोडासा माहोल जो आहे तो बदलायला सुरुवात होते. काही लोक लोकगीतांमध्ये रमतात, काही ठिकाणी गप्पा सुरू होत्यात. मात्र तरुण लोक जे आहेत ते अशा पद्धतीनं जी गाणी आहेत ती अशा पद्धतीनं ऐकत बसलेले आपल्याला या ठिकाणी दिसतात. पंजाबच्या वेगवेगळ्या भागातनं शेकडो किलोमीटर ट्रॅक्टर चालवत हे शेतकरी इथवर आलेत. एरवी शेतीच्या कामी येणारा ट्रॅक्टरच आता त्यांचा संसार आहे आणि त्यांचं घर बनून गेला.
या संपूर्ण आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचा जो निवारा आहे, त्यांचं जे घर आहे ते म्हणजे हे ट्रॅक्टर आणि ट्रॉली. कारण या ट्रॉलीमध्ये संपूर्ण सामान घेऊन हे शेतकरी जे आहेत ते अशा पद्धतीनं आलेले आहेत आणि आपण अशाच एका ट्रॉलीमध्ये आत्ता आपण आलेलो आहोत आणि तिथं बसून आपण या शेतकऱ्यांशी जरा बातचीत करूयात की तिने नेमकी त्यांची रात्र कशी घालवत असतात. हे अशा पद्धतीनं हे सगळे कपडे जे आहेत ते त्यांचे याच ट्रॉलीमध्ये आहेत. वरती त्या ठिकाणी कप्पे केलेले आहेत. त्यांच्या बॅगा ज्या आहेत त्यासुद्धा याच ठिकाणी आहेत आणि संध्याकाळची वेळ झाल्यानंतर याच ठिकाणी अशा पद्धतीनं चादर घेऊन जे आहेत ते हे सगळे शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी बसलेले आहेत. भाजी, जब रात होती है तो कैसे आपका शेड्यूल होता है, कैसे मतलब 8 दिन हो गए आप यहीं पे डटे हुए हैं? नमस्कार सर, आपके माध्यम से मैं कहना चाहता हूँ कि हम पंजाब से आए हैं, 26 तारीख के हम यहाँ पे आए हुए हैं. तो रात होती है, यही हमारा घर है जी, यही हमारा घर है. तो सबसे ज़्यादा प्रॉब्लम तो जहाँ मोदी सरकार को, खट्टर सरकार, सबसे ज़्यादा तो प्रॉब्लम हमारे को टॉयलेट बाथरूम की है. यहाँ पे खाने पीने की कोई दिक्कत नहीं है. यहाँ के जो आसपास के पेट्रोल पंप है, जब कोई और यहाँ के हमारे पड़ोसी समझ लो, अब तो हमारे पड़ोसी है, तो उनकी वो हमारी पूरी हेल्प करते हैं नहाने धोने को. अपने घरों में भी हमको लेके जाते हैं वो. तो पाजी, आपको ठंड नहीं लग रही है? तबीयत ठीक है एकदम? क्या थोड़ा गला बैठे अब आया. अच्छा, गला बैठ गया था. थोड़ी तबीयत खराब है. अच्छा, लेकिन दवाई वगैरह मिल रही है यहाँ पे? कोई दिक्कत नहीं है? नहीं. गेल्या काही दिवसात आंदोलनात अनेक वृद्ध शेतकऱ्यांचं निधनही झालंय. कडाक्याच्या थंडीत इतके दिवस बाहेर काढल्यानं आरोग्याच्या तक्रारी सुद्धा येऊ लागल्या. त्यामुळे तात्पुरत्या दवाखान्याची सोय सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळते. या आंदोलनामध्ये ठिकठिकाणी अशा पद्धतीनं फर्स्ट एड पोस्ट जे आहेत, प्राथमिक चिकित्सालयं, तीसुद्धा स्थापन करण्यात आलेली आहेत आणि जे शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या पूर्णपणे आरोग्याची काळजी घेण्यासाठी हे डॉक्टर जे आहेत ते अशापणे या ठिकाणी असतात. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. सर, ये बताइए, हेल्थ को लेकर यहाँ पे क्या क्या सुविधाएं जो हैं वो आप लोग दे? सर, जो हमारी एम्बुलेंस सर्विस है वो 24 आवर्स है हमारी यहाँ पे. एम्बुलेंस है, भगवान ना करे किसी को रात को हमेशा हो जाता है हॉस्पिटल छोड़ने के लिए. प्लस तो मेडिसिन है हमारी इसमें, जो बेसिक मेडिसिन है जिसमें आपको शुगर टेस्ट हो गया, बीपी प्रॉब्लम होगी, जॉइंट पेन प्रॉब्लम होगी, और लेडीज़ के लिए जो विस्पर होते हैं, ऐसी चीज़ें जो आपको प्रोवाइड होने में आपको मुश्किल होती है वो हम प्रोवाइड कर रहे हैं उनको फ्री ऑफ कॉस्ट यहाँ पे. सर, आप जैसे देख रहे हैं कि सिर्फ पंजाब से नहीं, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, यूपी, यहाँ तमिलनाडु, महाराष्ट्र से भी हज़ारों नहीं लाखों की संख्या में यहाँ पर किसान आए हुए हैं. तो सभी के लिए जो बेसिक सुविधाएं हैं वो सबको चाहिए. और ये दिल्ली सिख गुरुद्वारा प्रबंधक कमेटी की तरफ से हर तरीके की सुविधाएं दी गई है, चाहे वो लंगर की हो, बिस्तरों की हो, दवाइयों की हो, डॉक्टर्स की हो और अपना बिस्तरों की हो, जो भी बेसिक सुविधाएं सारी दिल्ली सिख गुरुद्वारा प्रबंधक कमेटी की तरफ से यहाँ पर 24 घंटे प्रोवाइड की जा रही है. रोज नवनवीन आंदोलक पोहोचतात. त्यांना ब्लँकेट पासून सगळ्या गोष्टी पुरवल्या जातात. या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टीची व्यवस्था केली जाते आणि अशा पद्धतीनं त्यांना रजई चादर जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी वाटले जात आहेत आणि कुठल्याही पद्धतीनं कुठल्या गोष्टीची उणीव भासू नये यासाठी ही काळजी जी आहे ती घेतली जाते. ये जो चद्दर है आप कहाँ से मतलब? ये बस हम यूथ है हमारा और हम सब इकट्ठा इसको जितना भी है लोड़वंद है उनको देने हैं आज, तो अपनी तरफ से है. कितने दिनों से आप बांट रहे हैं और अब तक कितने मतलब जो हमें मिलता है, जो आके देखते हैं उसके अकॉर्डिंग हम इसकी सेवा करते हैं और करते रहेंगे. एखाद्याच्या मदतीला धावून जाणं हे पंजाबी लोकांच्या धर्मात आणि रक्तातच आहे. आज आपल्या शेतकरी बांधवांसाठी धावून येणारे लोक आपल्या महाराष्ट्रात सांगली आणि कोल्हापुरातल्या महापुरात अश्रू पुसण्यासाठी सुद्धा आले होते. गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे लोक आहेत ते केवळ या आंदोलनामध्ये नाही तर ज्यावेळी महाराष्ट्रावरती संकट आलं होतं महापुराचं सांगली आणि कोल्हापूरमध्ये त्यावेळी सुद्धा ते त्या ठिकाणी होते. आप जब महाराष्ट्र में फ्लड आया था उस वक्त भी आप वहाँ पे थे, 10 दिन आप वहाँ पे मदद के लिए थे? जी, मैं खुद गया था और हमारी पूरी टीम गई थी वहाँ पे. हमने वहाँ पे लोगों को, मैंने काफ़ी कुछ देखा. एक माता जी थे जिनकी एज अराउंड 75 प्लस थी, आंखों में दिखाई कम देता था, उनका हस्बैंड एक्सपायर हो चुका था पहले ही, बच्चे नहीं थे, वो पूरा घर टूट चुका था उनका. मैं रोया देख के कि कहाँ से शुरुआत करेंगे वो. तो हमने वहाँ पे कैश भी बांटा, लोगों को चूल्हे बांटे, खाना हमारा रोज लंगर तो आपको पता ही नॉन स्टॉप हमारा चला वहाँ पे. रात्र चढत गेली तरी आंदोलनाचा जोश मात्र काही कमी होत नाही. रात्रीच्या अंधारात काही ठिकाणी असे गटागटानं मशाल मोर्चे निघतानाही दिसतात.
रात्रीच्या आंदोलनात आपल्याला अशा पद्धतीनं मशाल मोर्चे जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत. रात्र झाली तरी आंदोलनाची ऊर्जा जी आहे ती कमी होताना दिसत नाही आणि अशा पद्धतीनं मशाली घेऊन हे सगळे कार्यकर्ते जे आहेत शेतकरी आंदोलन ते निघालेले आहेत. ये बताइए आप, ये मशाल मोर्चा लेकर आप निकले हैं, मतलब रात को भी आंदोलन की ऊर्जा जो है वो कम नहीं हो रही है? ये ऊर्जा नहीं कम होगी और बढ़ेगी. अच्छा, मशाल के साथ संदेश क्या दे रहे हैं आप? क्या संदेश दे रहे हैं कि जो मोदी कर रहा और किसान से इतना को धक्का कर रहा कि उसके साथ एक नहीं है, उसके साथ मजदूर भी जुड़ा है, कितनी और मतलब ये सब इंडस्ट्री जो मतलब ऑल इंडिया जुड़ा. सरकारसोबतची चर्चा फिसकटली तर आंदोलन किती दिवस चालेल या बाबतीतली अनिश्चितता आहे. पण एखाद्या युद्धावरती जाताना रसद सोबत न्यावी तशीच काहीशी तयारी करून हे शेतकरी निघालेत. त्यामुळे त्यांच्या लढ्याला आता कोणतं वळण मिळतं हे पाहावं लागेल. तर अशा पद्धतीनं दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत सुद्धा हे शेतकरी जे आहेत ते रात्रीसुद्धा ठाण मांडून आहेत. रोजच अशा पद्धतीनं त्यांची रात्र रस्त्यावरती जाते, पण सकाळ झाली की नव्या उत्साहानं, नव्या जोशानं, नव्या निर्धारानं ते आंदोलनात उतरताना आपल्याला दिसत आहेत. सरकार त्यांच्या मागण्या मान्य करणार का हे आता आपल्याला लवकरच कळेल, पण त्यांचा निर्धार, जोश जो आहे तो अजिबात कमी झालेला नाही आहे आणि त्यामुळंच या संपूर्ण संघर्षातून एक नवी पहाट उगवणार की पुन्हा एकदा सरकार दडपशाहीची एखादी काळरात्र दाखवणार हे पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला कळेल. पण अशा पद्धतीनं हा लढा जो आहे तो अभूतपूर्व आहे. गेल्या अनेक वर्षामध्ये असं आंदोलन जे आहे ते देशानं पाहिलेलं नाही आहे. या आंदोलनाला वेगवेगळ्या पद्धतीनं बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. काही लोक असं म्हणतात की हे ठराविक राज्यांपुरतंच आंदोलन मर्यादित आहे, पण एक वस्तुपाठ जरूर हे आंदोलन घालून देतं आहे आणि म्हणूनच त्याची दखल घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कॅमेरामॅन वेद पांडेसह प्रशांत कदम, ABP माझा, सिंघू बॉर्डर, हरियाणा.